ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकलला सब्जेक्ट शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत कदम. आजच्या प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला पॅरलल सर्किटचं कनेक्शन कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याचे गुणधर्मसुद्धा या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला पडताळायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही हे प्रॅक्टिकल व्यवस्थित बघा. तर प्रॅक्टिकल चालू करण्याअगोदर तुम्ही माझं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळतील. आता आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करतो. पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट कशाला म्हणतात ते आहे का, ज्या सर्किटमध्ये एखाद्या रेजिस्टन्सला स्वतंत्रपणे विद्युत पुरवठा दिला जातो अशा सर्किटला पॅरलल सर्किट म्हणायचं आहे. तर एखादं उदाहरण म्हणून एक रेजिस्टन्स तुमच्याकडे असेल तर रेजिस्टन्सला आपण काय करणार, स्वतंत्रपणे फेज न्यूट्रल पुरवठा दिलेला आहे किंवा डीसीचा रेजिस्टन्स असेल तर त्याला स्वतंत्रपणे आपण सप्लायची पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर जोडलेली आहे. तर असा स्वतंत्रपणे विद्युत पुरवठा ज्या रेजिस्टन्सला आपण ज्या सर्किटमध्ये देतो त्या सर्किटला आपल्याला पॅरलल सर्किट असं म्हणायचं आहे. ते पॅरलल सर्किटचं प्रॅक्टिकल मी एका छोट्याशा कनेक्शनद्वारे तुम्हाला इथे दाखवतो आहे. त्यासाठी मी हे प्रॅक्टिकल संपूर्ण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. इथे एक ॲमीटर दिसतो आपल्याला प्रॅक्टिकलचा करंट मोजण्यासाठी. आपण 3 वन वे स्विच वापरलेले आहेत. वन वे स्विच 1, वन वे स्विच 2 आणि वन वे स्विच 3. त्याच्यानंतर इथे 3 लॅम्प्स लावलेले आहेत. लॅम्प 1, लॅम्प 2 आणि लॅम्प 3 हे 3 लॅम्प आपण इथे चालू केलेले आहेत. म्हणजे हे रेजिस्टन्स आहे. जेवढे रेजिस्टन्स तुम्ही सर्किटमध्ये जेवढे वाढवत जाणार आहात तेवढा सर्किटमधल्या करंट वाहण्याच्या मार्ग काय होतील, वाढत जातील. आता बघा इथे रेजिस्टन्स नंबर 1, रेजिस्टन्स नंबर 2 आणि रेजिस्टन्स नंबर 3. तर इथे करंट वाहण्याचे मार्ग किती तयार झाले, तर पहिला करंट वाहण्याचा मार्ग, दुसरा करंट वाहण्याचा मार्ग आणि तिसरा करंट वाहण्याचा मार्ग इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही जेवढे सर्किटमध्ये रेजिस्टन्स पुढे वाढवत जाणार आहात तेवढे करंट वाहण्याचे मार्ग काय होतील, सर्किटमध्ये वाढत जातील. म्हणून पॅरलल सर्किटचा पहिला गुणधर्म सांगितला जातो की पॅरलल सर्किटमध्ये करंट वाहण्याचे मार्ग किती असतात, तर अनेक मार्ग असतात. त्याच्यानंतर पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज कसं असतं, तर प्रत्येक रेजिस्टन्सला स्वतंत्रपणे विद्युत पुरवठा दिलेला असतो. आता तुम्ही जर बघाल की ब्लॅक वायर ती लॅम्पला न्यूट्रल वायर दिली, ह्या लॅम्पला न्यूट्रल मिळालं, तिथून या लॅम्पला न्यूट्रल, तिथून या लॅम्पला न्यूट्रल कॉमन केलेली आहे. म्हणजे सर्व लॅम्पना स्वतंत्रपणे न्यूट्रल वायर दिलेली आहे. फेज वायर ही सर्वप्रथम बोर्डमधून घेतलेली आहे, ती ॲमीटरला दिली, ॲमीटरमधून ती स्विचला दिली, स्विचमधून दुसऱ्या स्विचला कॉमन केले, ती स्विचमधून तिसऱ्या स्विचला सुद्धा कॉमन केलेली आहे. नंतर काय केले, या स्विचच्या आउटगोइंग टर्मिनलमधून ती लॅम्पला फेज येणार आहे, या स्विचमधून या लॅम्पला फेज येणार आहे आणि या स्विचमधून या लॅम्पला फेज वायर येणार आहे. अशा पद्धतीने तिन्ही लॅम्पला आपण स्वतंत्रपणे फेज न्यूट्रलचा विद्युत पुरवठा दिलेला आहे. म्हणून पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज कसं असतं, समान असतं. तर हे व्होल्टेज समान आहे की नाही ते मल्टीमीटरच्या साहाय्याने तुम्हाला चेक करून दाखवतो आहे. तर सर्वप्रथम मल्टीमीटरला मी 230 व्होल्टेजवरती सिलेक्ट 600 AC व्होल्टेजवरती सिलेक्ट केलेलं आहे आणि तुम्हाला हे प्रॅक्टिकल चेकसुद्धा करून दाखवत आहे. बघा सर्वप्रथम जो करंट आहे तो इथे मी पिन उलटी कनेक्ट केलेली आहे. सर्वप्रथम जो करंट आहे तो इथे ॲमीटरला आलेला आहे. ॲमीटरमधून तो या सर्व स्विचनं जाणार आहे आणि स्विच ऑन करतात तो करंट लॅम्पला येणार आहे. आता हे एक लॅम्प चालू झालेलं आहे, याचं व्होल्टेज आपण चेक करतोय. तर याचं व्होल्टेज तुम्हाला इथे बघायला भेटेल. बघा या लॅम्पला 241 व्होल्टेज मिळालेला आहे. त्याच्यानंतर मी पहिला लॅम्पच्या प्रमाणे दुसऱ्या लॅम्पचा सुद्धा व्होल्टेज चेक करतोय, त्याला चालू केलेला आहे. त्याला सुद्धा 240-41 पर्यंत व्होल्टेज मिळालेला आहे. आणि तिसरा लॅम्प चालू करतात त्याला सुद्धा तेवढंच व्होल्टेज मिळते की नाही हे आपण चेक करणार आहोत. बघा त्या लॅम्पला सुद्धा तेवढंच व्होल्टेज मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी तिन्ही लॅम्पचं व्होल्टेज चेक केलं तर तिन्ही लॅम्प्सला मिळालेलं व्होल्टेज कसं होतं, समान होतं. म्हणूनच पॅरलल सर्किटमध्ये सांगितलं जातं की जेवढं विद्युत पुरवठ्याचं व्होल्टेज आहे तेवढंच प्रत्येक रेजिस्टन्सला व्होल्टेज पॅरलल सर्किटमध्ये मिळणार आहे. पॅरलल सर्किटमधला तिसरा गुणधर्म आपण करंटचा बघणार आहोत की पॅरलल सर्किटमधलं व्होल्टेज जसं समान होतं तसं करंट समान आहे का ते मी तुम्हाला आता दाखवते. त्यासाठी या मीटरवरती बघाल तुम्ही, मी पहिला रेजिस्टन्स चालू केला तर तुम्हाला करंट किती बघायला भेटलेला आहे. तर पहिल्या रेजिस्टन्सला तुम्हाला करंट मिळालेला आहे 0.4 अँपियर. त्याच्यानंतर मी दुसरा रेजिस्टन्स चालू केला, करंटमध्ये वाढ झाली, तो करंट झाला 0.22 अँपियर. आणि तिसरा रेजिस्टन्स चालू केला, करंटमध्ये आणखी वाढ झालेली दिसते, करंट गेला जवळपास 0.50 अँपियरपर्यंत. तर अशा पद्धतीने जसे पॅरलल सर्किटमध्ये लोड तुम्ही चालू करत जाल तसा करंट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणून पॅरलल सर्किटमधलं करंटचं सूत्र सांगितलं जातं I बरोबर I1 + I2 + I3. हे पॅरलल सर्किटमध्ये करंटचं सूत्र आहे. मी जसे लॅम्प रेजिस्टन्स कमी करत गेलो तसा करंटचा काटासुद्धा तुम्हाला कमी झालेला बघायला भेटेल. म्हणजेच जेवढा लोड करंट जास्त असेल तेवढा लोड तुम्ही जास्त चालू ठेवाल तेवढा करंट जास्त असणार आहे. आता करंट हा पॅरलल सर्किटमधला मात्र कसा असतो, असमान असतो. आणि प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारा करंट कसा आहे, असमान आहे. जसं तुम्ही पहिल्या लॅम्पचा करंट चेक कराल तर तो तुम्हाला कमी दिसेल. मी पहिला बंद करून जर दुसरा लॅम्प चालू केला तर तो डायरेक्टली वाढलेला. म्हणजे या दोन करंट लॅम्पमध्ये तुम्हाला करंट कसा बघायला मिळाला, असमान करंट बघायला मिळालेला आहे.
तर अशा पद्धतीने पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारा करंट कसा असतो, असमान असतो. आता या प्रॅक्टिकलमधला जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा असमान असतो, हे मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. मी इथे लॅम्प लावलेले आहेत. या लॅम्पचा वॅटेज 15 आहे, या लॅम्पचा वॅटेज 40 आणि या लॅम्पचा वॅटेज 60 वॅट आहे. तर मी वॅटेज पॅरलल सर्किटमधल्या सगळ्या वस्तूंचं वॅटेज कसं असणार आहे, असमान असणार आहे. तर आता त्याचा रेजिस्टन्स सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवतो. तर रेजिस्टन्स चेक करण्यासाठी मी मल्टीमीटरला रेजिस्टन्सवरती सिलेक्ट केलेला 200 ओम, मल्टीमीटरला 200 ओम रेजिस्टन्सवर सिलेक्ट केलेला आहे आणि मी पहिल्या लॅम्पचा रेजिस्टन्स तुम्हाला आता चेक करून दाखवतो आहे. त्यासाठी पहिला लॅम्प मी डिव्हाइसमधून डिस्कनेक्ट करतो आहे. आता आपण पहिल्या लॅम्पचा रेजिस्टन्स इथे चेक करतो आहे. पहिल्या लॅम्पचा रेजिस्टन्स तुम्हाला 533 ओम मिळालेला आहे. मी पॅरलल सर्किटमधून दुसऱ्या लॅम्पचा रेजिस्टन्स चेक करून दाखवतो आहे. हा दुसऱ्या लॅम्पचा रेजिस्टन्स आहे जो 100.3 ओम बघायला मिळालेला आहे. म्हणजे पहिल्या लॅम्पपेक्षा दुसऱ्या लॅम्पचा रेजिस्टन्स जो आहे तो कसा आहे, कमी आहे. म्हणजेच रेजिस्टन्स कसा आहे, असमान आहे. म्हणजेच मी तिसऱ्या लॅम्पचा पण रेजिस्टन्स तुम्हाला चेक करून दाखवतो आहे. या लॅम्पचा पण रेजिस्टन्स तुम्हाला डिस्प्लेवर बघायला मिळतो आहे. 64 ओम या लॅम्पचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे पॅरलल सर्किटमधले जे सगळे रेजिस्टन्स आहेत यांचा रेजिस्टन्स कसा असणार आहे, असमान असणार आहे. म्हणून पॅरलल सर्किटमध्ये रेजिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला रेजिस्टन्सची सर्व रेजिस्टन्सची टोटल बेरीज करावी लागते. त्याच्यानंतर पॅरलल सर्किटमधला रेजिस्टन्स हा सर्व रेजिस्टन्सपेक्षा म्हणजेच पॅरलल सर्किटचा जो रेजिस्टन्स आहे तो टोटल रेजिस्टन्स काय होते, तो कमी होत येतो. तर अशा पद्धतीने टोटल रेजिस्टन्स कमी झाल्याने काय होतं, तर बघा हा सर्वात कमी हा जो लॅम्प होता तो सगळ्यात कमी रेजिस्टन्सचा लॅम्प होता, ज्याचा वॅटेज आपण 60 वॅट लॅम्प चेक केला. मला जर टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल पॅरलल सर्किटचा तर तो या लॅम्पपेक्षा सुद्धा कसा येणार आहे, कमी येणार आहे टोटल रेजिस्टन्स. म्हणून पॅरलल सर्किटचा टोटल रेजिस्टन्स कमी असतो, पण टोटल करंट जो असतो तो कसा असतो, जास्तीत जास्त असतो असं पॅरलल सर्किटमध्ये सांगितलं जातं. आता पॅरलल सर्किटमध्ये मी सगळे पॉईंट जर चालू केले आणि जर एखादा पॉईंट मी डिस्कनेक्ट केला तर तोच पॉईंट बंद होणार आहे. म्हणजे त्याच पॉईंटचं ओपन सर्किट होणार आहे, तोच रेजिस्टन्स ओपन होणार आहे, सर्व ओपन होणार नाही आहे. म्हणून अशा पॅरलल सर्किटचा वापर जास्तीत जास्त हाऊस वायरिंगमध्ये केला जातो. तर अशा पॅरलल सर्किटचा वापर आपल्याला जास्तीत जास्त कुठे केलेला बघायला भेटेल, हाऊस वायरिंगमध्ये केलेला बघायला भेटणार. त्याच्यानंतर रोड लाईटचे जे स्ट्रीट लाईटिंग असतात, स्ट्रीट लाईट लावल्या जातात, त्याच्यामध्ये सुद्धा पॅरलल सर्किट केला जातो. वोल्ट मीटर जोडला तर तुम्ही वोल्ट मीटरचं कनेक्शन सुद्धा पॅरलल सर्किटमध्ये करणार आहात. त्याच्यानंतर बॅटरीचे अनेक सेल जर तुम्ही पॅरलल सर्किटमध्ये एकत्र जोडले तर तुम्हाला बॅटरीच्या सेलचा करंट वाढवता येणार आहे. तर अशा काही महत्त्वाच्या ठराविक ठिकाणी तुम्हाला पॅरलल सर्किटचा उपयोग करताना दिसून येईल. तर मी 5 गुणधर्म तुम्हाला पॅरलल सर्किटचे सांगितले की पॅरलल सर्किटचा रेजिस्टन्स हा असमान असतो, पॅरलल सर्किटचा वॅटेज असमान असतो, पॅरलल सर्किटमधला करंट असमान असतो, पॅरलल सर्किटमध्ये करंट वाहण्याचे मार्ग अनेक असतात आणि पॅरलल सर्किटमध्ये जे व्होल्टेज आहे ते समान असतं. कारण प्रत्येक रेजिस्टन्सला आपण स्वतंत्रपणे विद्युत पुरवठ्याची फेज आणि न्यूट्रल वायर देतो. म्हणून त्याला पॅरलल सर्किटमधील व्होल्टेजला पॅरलल सर्किटमधल्या व्होल्टेजला समान व्होल्टेज असं म्हटलं जातं. जर ही प्रॅक्टिकल माझं आता इथे एक्सप्लेन करून झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.